नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 29 डिसेंबर 2024 वार रविवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांची उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळते, तर कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये आज आपल्याला चढ उतार पाहायला मिळतो हे आपण पाहणार आहोत। तसेच आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर जसे की फळे असतील, फुले असतील, बटाटा, कांदा याचे संपूर्ण बाजारभाव पाहायला मिळतील। तर चला तर पाहू की आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात। काळ्या भारताची वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला काळ्या भारताच्या वांग्याचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याची आवक पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून कारल्याचे दर आपल्याला पाहायला मिळतात। जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून जळगाव वांग्याचे दर पाहायला मिळतात। डबल बीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये डबल बीसाठी साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून डबल बीचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये डबल बीचे दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कमी होताना पाहायला मिळतात। फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे आहे ते 4 रुपयापासून पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। कोबीची आवक पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कोबीसाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळतात। आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी पण पाहू शकतात। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक देखील पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। कांदापातची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांदापातसाठी 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून कांदापातचे दर पाहायला मिळतात। मुळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या मुळासाठी 17 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला मुळ्यांचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यांचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून 20च्या दरम्यान पाहायला मिळतात। पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पालकसाठी 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 2 ते 3 रुपयापासून पालकचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये दर बरेच दिवसापासून पालकचे दर जे आहेत ते कमी असलेले पाहायला मिळतात। मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते। त्याचबरोबर मेथीचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर अवघे या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः गावरान कोथिंबीरसाठी 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी 3 ते 4 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरीसाठी दरामध्ये आज थोडीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते। हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी असलेले पाहायला मिळतात। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी आज साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते।
डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. डांगरसाठी 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून आपल्याला डांगरचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार डांगरच्या दरामध्ये आपल्याला दिवसेंदिवस घसरण होताना पाहायला होते. राजमाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या राजमासाठी साधारणतः दर जे येते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून राजमाचे दर पाहायला होतात. राजमाची आवक या ठिकाणी चवळीच्या शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये. चवळीच्या शेंगासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून चवळीचे दर पाहायला होतात. पुणेरी गवारची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गवारसाठी 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून पुणेरी गवारचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार पुणेरी गवारच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते. शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. काकडीची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या काकडीसाठी 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला होतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. त्याचबरोबर हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून चायना काकडीचे दर पाहायला होतात. आवक जास्त झाल्यामुळे चायना काकडीचे दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात. तर हिरव्या काकडीसाठी देखील 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. गोल्डन वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या गोल्डन वाटाण्यासाठी 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून आपल्याला दर पाहायला होतात. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी तेजी गोल्डन वाटाण्यासाठी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला होते. पावट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या पावट्यासाठी साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून पावट्याचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते 5 ते 6 रुपयापासून आपल्याला दर पाहायला होता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी पाहायला होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात. वांग्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या वांग्यांसाठी साधारणतः दर जे ते 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून वांग्यांचे दर पाहायला मिळतात. भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी साधारणतः दर जे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात. कोळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोळ्यासाठी 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून कोळ्याचे दर पाहायला होतात. तर कोळ्याच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला सुधारणा झालेली पाहायला होते. दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात.